नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज मुंबईमध्ये एक विजयी मेळावा पार पडला आणि जवळजवळ 20 वर्षापासून दुरावलेले दोन ठाकरे बंधू एका व्यासपीठावर आले। या दोन्ही कुटुंबांचं मनोमिलन आज या विजयी मेळाव्याच्या निमित्तानं झालं। एक कुटुंब म्हणून दोन भाऊ एकत्र येणं अत्यंत चांगलं आणि स्वागतार्ह ही बाब आहे। त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले, त्यांच्या या एकीकरणाला आमच्या मनापासून शुभेच्छा। आता या एकीकरणानंतर मुद्दे अनेक निर्माण झालेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांचा आता या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा होईल, चर्चा केली जाईल। विषय होता मराठी आणि हिंदी या दोन भाषांचा। महाराष्ट्र सरकारने काढलेला GR काही दिवसापूर्वी रद्द करण्यात आला आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून जो मोर्चा पुकारण्यात आलेला होता तो मोर्चा रद्द करण्यात आला आणि त्याच दिवशी म्हणजे आज मोर्चाचं रूपांतर विजयी मेळाव्यामध्ये झालं। आता मुद्दा हा आहे की हा विषय निघाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा हे सांगत होते की हिंदी भाषेच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना झालेला होता। आता उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये हा निर्णय झालेला होता, तेव्हा राज ठाकरे हे काय करत होते हा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो। त्यावेळेला राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका का घेतली नाही हा सुद्धा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो। निमित्त मराठी भाषेच्या संदर्भातला असलं तरी यामागचा छुपा अजेंडा हा भविष्यातलं राजकारण हाच आहे। कारण आपण बघतोय 2022 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदे बाहेर पडले, मोठ्या प्रमाणावर आमदार खासदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार महाराष्ट्रातलं गडगडलं। त्यानंतर शिवसेनेला फारशी उभारी ही महाराष्ट्राच्या राजकारणात मिळाली नाही। लोकसभेत फेक नॅरेटिव्हचं एक भांडवल महाविकास आघाडीनं केलेलं होतं, त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला। अर्थात त्यावेळेला उद्धव ठाकरेंना सुद्धा त्याचा फायदा झाला। मात्र त्यानंतर 4च महिन्यात झालेल्या ज्या विधानसभा निवडणुका होत्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना अपेक्षित यश मिळालं नाही। उलट पक्षी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जास्त आमदार हे निवडून आले। राज ठाकरे यांच्या पक्षाबाबत बोलायचं तर त्यांना एकही आमदार निवडून आणता आला नाही। तर यापुढचा जो राजकीय प्रवास आहे हा या दोन्ही नेत्यांचा हा राजकीय प्रवास हा सध्या प्रचंड वळणाचा असल्यामुळं, कठीण असल्यामुळं त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी सुद्धा चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे। आणि स्वतःच राजकीय अस्तित्व खास करून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे ही जी मोठी शहरं आहेत महाराष्ट्रातली, या शहरांमध्ये टिकवायचं असेल तर या दोन्ही नेत्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असं चित्र निर्माण झाल्यामुळंच आज या मराठी भाषेच्या विषयाचं निमित्त करून हे दोन्ही नेते एकत्र आले। ठीक आहे, दोन्ही नेते एकत्र यावेत अशी अनेक राजकीय नेत्यांची इच्छा होती, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती, ते आज घडलं। मात्र काही संकेत हे राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये दिलेले नाहीत। उद्धव ठाकरे यांना जास्त गरज या युतीची आहे असंच त्यांच्या आजच्या भाषणातून स्पष्ट झालं। राज ठाकरे यांचं भाषण मराठी भाषा याच्याशीच निगडीत होतं, याशिवाय त्यांनी फारशी राजकीय चर्चा यामध्ये केली नाही। मात्र उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट आजच्या भाषणामध्ये केलं। एक गोष्ट राज ठाकरे यांनी मोकळ्या मनानं मान्य केली की गेली 20 वर्ष जे कुणाला जमलं नाही, खुद्द स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी घडवून आणलं आणि आम्ही दोघे एका व्यासपीठावर आलो। खरं तर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे हयात असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला असता, ही बाब अलैदा। मात्र आता हे दोन नेते एकत्र आले म्हणजे नेमकं काय होणार? हे दोन नेते निवडणूक एकत्र लढणार, दोन्ही पक्ष वेगळेच राहणार का राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेत विलीन होणार, असे अनेक विषय या निमित्तानं आता चर्चेत आलेले आहेत। दोन नेते एकत्र येणं ही चांगली गोष्ट घडली, एकत्र त्यांनी आलं पाहिजे, वेगळ्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत, हीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची आहे। मराठी भाषा महाराष्ट्रात राहणाऱ्याला आलीच पाहिजे असा आमचा सुद्धा आग्रह आहे, याबद्दल कुणाचंच दुमत असायचं कारण नाही। मराठी भाषेवर नितांत प्रेम आमचं सुद्धा आहे आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, ती वृद्धिंगत झाली पाहिजे, हीच अपेक्षा तमाम मराठी जनांची आहे। मात्र आजच्या मेळाव्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी जी भाषणं केली त्या भाषणांमध्ये मराठी भाषा इथून पुढच्या काळात त्याबद्दल
काय त्यांच्याकडून केलं जाणार असं काही ठोस धोरण किंवा त्यांच्या मनातले काही विचार हे त्यांनी फारसे व्यक्त केले नाहीत. उद्धव ठाकरे यांचं भाषण तर संपूर्णतः राजकीयच होतं. सुरुवातीपासून त्यांनी सरकारवरच सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या टीकेचे लक्ष होते, नरेंद्र मोदी हे त्यांच्या टीकेचे लक्ष होते. दसरा मेळावा किंवा त्यांच्या राजकीय सभांमधून ते ज्या पद्धतीनं सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर टीका करतात त्याच पद्धतीनं त्यांनी आजच्या सभेमध्ये टीका केली. आणि किमान 3 वेळा तरी त्यांनी असं सांगितलं की राज ठाकरे आणि आम्ही आता इथून पुढच्या काळात एकत्र राहणार आहोत. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहे. राज ठाकरे यांचं भाषण मात्र अत्यंत संयत होतं. मराठी भाषा सोडून त्यांनी कुठल्याही विषयाला फारसा स्पर्श केला नाही आणि एकत्रीकरण या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं राहील किंवा कशा निवडणुका लढवू वगैरे याबद्दल त्यांनी कुठलेही संकेत दिलेले नाहीत. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे हे सांगितले की आम्ही एकत्रच राहू. त्याचं कारणसुद्धा अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आहे की एकत्र राहण्याशिवाय आता पर्याय नाही. हे डोळ्यासमोर दिसत असल्यामुळेच एकत्र राहण्याचा विचार हा उद्धव ठाकरे यांनी खास करून या प्रसंगानं केला असं म्हटलं तर इथं चुकीचं ठरू नये. निमित्त मराठी भाषेचं होतं. या भाषेच्या निमित्तानं 2 नेते एकत्र आलेले आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांची एकत्रितपणे राजकीय वाटचाल, राजकीय कारकीर्द या पुढच्या काळात कशी असेल हे सुद्धा बघणं औत्सुक्याचं असणार आहे. आणि एकदा दूध पोळलेलं आहे, ताकसुद्धा फुंकून पिण्याच्या मनस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे असतील यामध्ये दुमत असायचं कारण नाही. कारण पुन्हा फसवणुकीचं राजकारण होऊ नये याबद्दल त्यांचा सावध पवित्रा हा आजच्याच भाषणापासून दिसून आलेला आहे. तूर्त इथंच थांबतो. हा या व्हिडिओतले मुद्दे आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.